फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे। आज आपण रताळ्याचा किंवा साखरू म्हणतात त्याला काही ठिकाणी, किंवा शकरकंदी म्हणतो कोणी, त्याचा चिवडा बनवणार आहोत। नवरात्रीसाठी स्पेशल असा आपला हा चिवडा आहे। तुम्ही इतर वेळेही खाऊ शकता, पण आता नवरात्र चालू आहे, मग रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो। मग असं काहीतरी नवीन, आणि ते पण घरच्या घरी बनवायचं झटपट 10 मिनिटात। तर म्हणून मग आपण आज रताळ्याचा चिवडा बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण काय करायचे, हे धुवून घ्यायचे अगोदर, कारण यांना बऱ्याच प्रमाणात माती लटकलेली असते, जमिनीतले असल्यामुळे त्याला माती भरपूर प्रमाणात असते। चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर स्लायसरने असे त्याचे साल काढून घ्यायचे, आणि शक्यतो जाड किसणी घ्यायची। जाड किसणी असेल ना तर मग अशा पद्धतीने आपल्याला हे किसून घ्यायचे। जर तुमच्याकडे जाड किसणी नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, चाकूने पण बारीक बारीक त्याचे काप करू शकता। आता या पद्धतीने मी दाखवते व्हिडिओमध्ये, तर अशाच पद्धतीने तुम्ही त्याचे बारीक असे पातळ काप तुम्ही करू शकता या अशा पद्धतीने। ज्यांच्याकडे जाड किसणी नाही आहे तर ते याच्याने पण करू शकता। जर तुमच्याकडे जाड किसणी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मग त्याच्याने तुम्ही पूर्ण किसू शकता, म्हणजे तुमचं काम झटपट असं होऊन जातं। आणि हा पटकन आपला हा जो रताळ्याचा किस आहे तो पटकन असा तयार होतो। तर अशा पद्धतीने सगळे रताळे किंवा जे साखरू आहे ते मी किसून घेतलेले बघू शकता तुम्ही, असे सगळे किसून घेतलेले। आणि मग नंतर आपल्याला एका वाटीत 2 चमचे असं पाणी घ्यायचे, आणि त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे, आणि ते चांगलं विरघळूस तर आपल्याला मिक्स करायचं त्याच्यात। त्या पाण्यामध्ये आपलं हे मीठ संपूर्ण विरघळून झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊ, आणि गॅसवर कढई ठेवलेली तेल तापवायला। तर जे तुम्ही उपासाला तेल वापरता शेंगदाण्याचं वगैरे तेच तेल घ्यायचे, किंवा तुपातही करू शकता तुम्ही। मग अगोदर एक आपल्याला स्लाईस टाकून पाहिजे त्याच्यात, मग ते रताळ्याचा एक तुकडा जर तो वरती आला तो किसलेला, तर समजून घ्यायचं आपलं तेल तापलेलं आहे। मग हळूहळू आपल्याला थोडंसं मूठभर, असा जास्तही नाही, असा पातळ पातळ पसरवता येईल असा किस आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे, आणि बुडबुडे त्याचे कमी होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे। आता बघू शकता तुम्ही याच्यातले तेलामधले हळूहळू बुडबुडे कमी व्हायला लागलेली, आणि मीडियम गॅस आहे, फुल गॅसवर ठेवायचं नाही, तर मग तो वातड राहील, आणि जास्त कमी ठेवायचा नाही तरी वातड राहील तो। मग फुल गॅस म्हणजे असं मीडियम ठेवला म्हणजे त्याच्यावर तुमचे व्यवस्थित असं तळले जाईल तो। आता बघू शकता याच्यातलं ते बरंचसं कमी झालेलं आहे बुडबुडे। मग याच्यावर तर आता जे पाणी आपण मिठाचं करून ठेवलेलं आहे ना, तेच पाणी आपल्याला ह्या चिवड्यात ओतून घ्यायचं आहे। वरतून आता या तेलामध्ये टाकायचं आहे असं मिठाचं पाणी 1 चमच्यावर। मग त्याच्याने काय होईल, जो आपण चिवडा बनवणार आहे तर त्याला असा मिठाचा स्वाद पण येईल चांगला चटपटीत, आणि तेल जे जास्त तापलेलं आहे त्याचं टेम्परेचर पण कंट्रोल होईल, म्हणजे मग आपला चिवडा जळणार नाही। तर आता बघू शकता असा मस्त आपला हा चिवडा तयार झालेला आहे, असा तळून झालेला आहे। त्याचे बुडबुडे कमी झाले का समजून घ्यायचं तुम्ही, आणि वरती तरंगायला लागलं का मग तुमचं हे आपला रताळ्याचा किस तळून झालेला आहे असं समजून घ्यायचं आहे। मग आता हा किस आपण एका झाऱ्याने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे, पूर्ण त्याला थंड त्याचे बुडबुडे कमी होऊ द्यायचे, आणि मगच काढायचं आहे। आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, कमी ठेवायचा नाही अजिबात, नाही तर मग ते वातड होतील। आता हे बघू शकता पूर्ण झालेलं आहे, त्याचा रंगही बदललेला आहे थोडासा, आणि हे एकदम कुरकुरीत असा हा तयार झालेला आहे। मग आता हा काढून घेऊ आपण ताटामध्ये। तर बघू शकता ताटात टाकल्याबरोबर त्याचा खटकन असा आवाज येतोय तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरून समजून घ्या तो चिवडा किती आपला कुरकुरीत झालेला आहे, मस्त असा कुरकुरीत चिवडा झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण राहिलेला सगळा जो किस येतो साखरूचा, तर तो किस आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर गॅस परत आपण तुम्ही बघू शकता तिथं व्हिडिओमध्ये मीडियम गॅस ठेवलेला आहे, जास्त कमी पण नाही जास्त फास्ट पण नाही, आणि जास्त नाही टाकायचं। तुम्ही जास्त जरा टाकलं ना तुमचा किस व्यवस्थित असा तळले जाणार नाही, तर थोडंच टाकायचं आहे आणि मग तळायचं आहे। मग त्याच्यावरचे बुडबुडे कमी झाले का पुन्हा त्याच्यावर थोडंसं मिठाचं पाणी टाकून पुन्हा थोडा वेळ तळून घ्यायचं। तर असा मस्त आपला हा रताळ्याचा किस आपला तळून झालेला आहे। मग आता त्या चिवड्यासाठी पुढं आपल्याला काही प्रोसेस करायची आहे। तर अगोदर आता आपण शेंगदाणे घेतलेले, अर्धी वाटी छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेले, ते शेंगदाणे आपल्याला त्याच्यात तळून घ्यायचे। शेंगदाणे जास्त वेळ तळायचे नाही ना, तर जास्त तळले गेले तर मग त्याची टेस्ट कडवट येते, त्याची जळून जातात। मग शक्यतो ते थोडेसे अशा 2 खापा व्हायला लागल्या, फुटायला लागल्या, तडतड आवाज यायला लागला का समजून घ्यायचं आपले शेंगदाणे झालेले तळून। मग लगेच त्या चिवड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे। मग हिरव्या मिरच्या कापून ठेवलेल्या आहे मी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा 2 रताळ्यांना भरपूर होऊन जातात। तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। मग मी आता या 3 मिरच्या घेतलेल्या आहे, मग त्या पण आपल्याला अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे।
नाही तर तुम्ही अशा लांब जरी मिरच्या ह्या तळल्या तर मग तोंडी लावायला तुम्ही चिवड्यासोबत खाऊ शकता. आता बघू शकता मिरच्याही आपल्या छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहे. मग त्या पण त्याच्यात काढायचे आणि थोडेसे 4-5 पानं, नवरात्रीत जर करत असाल तर मग कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकायचे. आणि इतर वेळी जर तुमच्या उपासाला करत असाल तर मग नका टाकू, पण नवरात्रीत कढीपत्ता चालतो, मग नवरात्रीत तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने आता कढीपत्ताही आपला तळून झालेला आहे. तर मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त आपला हा छान असा चिवडा तयार झालेला आहे. तर कढीपत्ता असा कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान येते अशी मस्त. आणि छान असा खालीवर करून सगळा चिवडा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मग त्याच्यावर आपल्याला थोडीशी त्या चिवड्यावर व्यवस्थित अशी दळलेली पिठी साखर, जी बारीक दळलेली पिठी साखर असते ना, ती पिठी साखर आपल्याला, तुम्हाला जर आवडत असेल तर पिठी साखरवरून थोडीशी अर्धा चमचा आपल्याला पिठी साखर त्याच्यावर टाकायची, म्हणजे याचं टेस्ट आहे ना एकदम अशी मस्त येते. जर सायट्रिक ॲसिड पाहिजे असेल तुमच्याकडे तर तेही तुम्ही थोडंसं, नाही तर मग आमचूर पावडर टाकू शकता त्याच्यावर, म्हणजे अशी चटपटी टेस्ट येते याची. आमचूर पावडर म्हणजे ही वाळवलेल्या आंब्याचीच पावडर असते, तर तीही उपासाला चालते, तुम्ही तीही टाकू शकता. तसा मस्त आपला हा उपासाचा चिवडा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही रताळ्याचा मस्त चिवडा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जो आपण रताळे किंवा साकरूचा जो चिवडा म्हणतात तर तो तयार झालेला आहे. तर ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.